गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज मायक्रोस्पोरोजेनेसिस आणि पोलन ग्रेन या टॉपिकला आपण बघणार आहोत. मायक्रोस्पोरोजेनेसिस किंवा मेगास्पोरोजेनेसिस ह्या महत्त्वाच्या दोन इव्हेंट असतात सेक्झुअल रिप्रोडक्शन मध्ये. सेक्झुअल रिप्रोडक्शन नेमकं याच्या आधी आपण बघितलं की ते फ्लॉवरिंग प्लांट्स मध्ये घडणार आहे. फ्लॉवरिंग प्लांट्स मध्ये महत्त्वाचे दोन पार्ट्स असतात ज्याला आपण अँड्रोशियम आणि गायनोशियम म्हणतो. अँड्रोशियम आणि गायनोशियम म्हणजेच मेल गमिटोफाइट आणि फिमेल गमिटोफाइट. सेक्झुअल रिप्रोडक्शन मध्ये घडणाऱ्या तीन इव्हेंट कोणत्या, तर त्या प्री फर्टिलायझेशन म्हणजेच फर्टिलायझेशनच्या आधी जो गमिट बनण्याची क्रिया असते आणि ती ट्रान्सफर व्हायसाठी जी प्रोसेस होते त्याला आपण प्री फर्टिलायझेशन म्हणतो. त्यानंतर जो पोलन ग्रेन आहे तो ओव्हरीपर्यंत पोहोचतो आणि ओव्हल सोबत त्याचं फर्टिलायझेशन होते त्याला आपण सिनगॅमी किंवा फर्टिलायझेशन म्हणतो. तर फ्रूट आणि सीड जिथे बनते त्याला आपण पोस्ट फर्टिलायझेशन म्हणतो. ह्यासाठी आपल्याला आधी मेल गमिटोफाइट आणि फिमेल गमिटोफाइटची डेव्हलपमेंट पाहावं लागणार आहे. या डायग्राम मध्ये आपल्याला दिसून येते की जे स्ट्रक्चर ऑफ स्टेमन आणि स्ट्रक्चर ऑफ कार्पेल जे बायसेक्झुअल फ्लॉवर असतात त्यात आपल्याला दिसून येतात. एक्झाम्पल हिबिस्कस ज्याला आपण जास्वंद म्हणतो हे याचं बेस्ट एक्झाम्पल आहे. जे बायसेक्झुअल फ्लॉवर आहेत त्यामध्ये मेल गमिटोफाइट आणि फिमेल गमिटोफाइट एकाच ठिकाणी दिसतात. यापैकी आपल्याला आज मेल गमिटोफाइट म्हणजेच स्टेमनचं स्ट्रक्चर लक्षात घ्यायचं आहे. स्टेमन मध्ये आपल्याला एक अँथर आणि फिलामेंट असं दोन्ही मिळून जे स्ट्रक्चर बनलेलं आहे त्याला आपण स्टेमन म्हणतो. तर कार्पेल मध्ये एक टोकावर असणारं जे स्ट्रक्चर आहे त्याला स्टिग्मा म्हटलं. ज्याच्यावर स्टिग्मा अटॅच आहे त्याला आपण स्टाईल म्हटलं. तर त्याच्या आतमध्ये सर्वात खाली ओव्हरी असते, त्या ओव्हरीच्या आतमध्ये आपल्याला ओव्ह्यूल दिसतील. मध्ये एक कम्प्लीट फ्लावर दाखवलेला आहे. त्या फ्लावर मध्ये आपल्याला सेंटर पार्ट मध्ये ओव्हरी किंवा ज्याला आपण कार्पेल म्हणतो ती कार्पेल आहे. तर साइडनी स्टेमन दिसणार आहेत. त्या स्टेमनचं काम असते पोलन ग्रेन्स तयार करणे आणि यांनाच आपण मेल गमिटोफाइट म्हणतो. स्टेमन मध्ये काय आहे, तर त्याच्यामध्ये अँथर आणि फिलामेंट आहे. जर यातलं आतलं स्ट्रक्चर बघायचं असेल तर आपल्याला त्याचा ट्रान्सफर सेक्शन घ्यावा लागेल आणि ट्रान्सफर सेक्शन मध्ये काय दिसेल तर एक जर बायसेक्झुअल फ्लॉवर आहे तर तिथे आपल्याला स्ट्रक्चर असं दिसते की ज्याच्यामध्ये 4 वेगवेगळ्या सॅक दिसणार आहेत. ह्या सॅक म्हणजेच पोलन सॅक ज्याच्यामध्ये पोलन ग्रेन डेव्हलप होतील. आता हे या ठिकाणी आपल्याला 4 पोलन सॅक दिसत आहेत म्हणजे हा 2 लोबचा बनलेला आहे. हा एक लोब आणि हा दुसरा लोब. एका लोब मध्ये 2 पोलन सॅक दिसतील म्हणजे 2 लोब मध्ये 4 पोलन सॅक दिसतील. जर एकच लोब असेल तर त्याला आपण मोनोथिकस म्हणतो. तर 2 लोब असलेस त्याला आपण डायथिकस म्हणतो. हा सेक्शन जेव्हा आपण झूम करून पाहिला तेव्हा आपल्याला असं दिसून आलं की जे मॅच्युअर अँथर किंवा नेमका जो ट्रान्सव्हर सेक्शन असतो तो अँथर जो आहे त्या अँथरला कंप्लीट 4 वेगवेगळ्या लेअरनी हा बनलेला आहे. जी आउटर मोस्ट आहे तिला आपण एपिडर्मिस म्हणतो. एपिडर्मिस ही सिंगल लेअर आहे आणि हिचं काम असते प्रोटेक्शन करणं आतमधल्या पोलन सॅकला. त्याच्या एंडोथेशियम सुद्धा सिंगल लेअरच आहे जी हायग्रोस्कोपिक नेचरची असते. या लेअरची जी मदत आहे ती जेव्हा पोलन ग्रेन मॅच्युअर होतात आणि फुटून बाहेर येणार असतात तेव्हा या लेअरची खूप जास्त मदत होणार आहे ब्रेकडाऊन साठी. तिसरी जी लेअर आहे तिला आपण मिडल लेअर म्हणतो आणि मिडल लेअर जी आहे ती खूप थिक आहे. ती जवळजवळ 3 लेअर पासून बनलेली असते आणि या लेअर मध्ये फूड मटेरियल जे आहे ते स्टोअर केले जाते. मिडल लेअर जेव्हा पोलन ग्रेन जे आहे जेव्हा मॅच्युअर होत असतात तेव्हा त्या डिजनरेट व्हायला लागतात. कंप्लीट त्यांची पोलन ग्रेनची डेव्हलपमेंट होऊन जाते आणि ते जेव्हा बाहेर निघण्याच्या
मार्गावर असतात तेव्हा ती मिडल लेअर जी आहे ती डिजनरेट व्हायला लागते. त्याच्या आतमध्ये दिसून येते की बी जी डायग्राम आहे त्याच्यामध्ये इथे आपण पाहू शकतो, इथे थोडाफार वेगळ्या आकारात एक टेप्टम म्हणून एक लेअर आहे. त्या टेप्टम मध्ये ही पोलन सॅकला असणारी इनर मोस्ट लेअर आहे. या पोलन सॅकला जे प्रोटेक्शन लागते किंवा त्याला जे लागणारं नरिशमेंटचं काम आहे, त्याला पोषण देण्याचं काम आहे, ते ही एक टेप्टम लेअर करत असते. ज्या टेप्टम लेअर मध्ये एक ठळक दिसणारा न्यूक्लियाय आहे. ते न्यूक्लियस आणि त्याचं सायटोप्लाझम हे या टेप्टम लेअर मध्ये दिसून येते. तर ह्या जास्तीत जास्त नरिश करण्याचं काम करतात. याच टेप्टम लेअरची मदत होत असते. याच्यामधून स्पोरोपोलिनिन नावाचे एक फ्लुइड बाहेर पडतं किंवा त्याला आपण एन्झाईम म्हणू शकतो. या स्पोरोपोलिनिनच्या मदतीने पोलन ग्रेन स्वतःची एक्झाईम जी आउटर मोस्ट कवरिंग असते ती बनवण्याचं काम करते. पोलन सॅक या टेप्टम लेअरच्या आतमध्ये जे मटेरियल आहे त्याला आपण पोलन सॅक म्हणतो. त्यालाच आपण मायक्रोस्पोरॅन्जियम सुद्धा म्हणतो. या ठिकाणी आपल्याला ए डायग्राम मध्ये दिसून आलं की नेमकं काय झालं तर एक बटरफ्लाय शेप जी डायग्राम आहे त्याच्यामध्ये आपण जर मधात आणखी एक कट जर दिला तर एका भागात 2 पोलन सॅक आणि दुसऱ्या भागात 2 पोलन सॅक म्हणून याला आपण डायथिकस म्हटलेलं आहे. जे टिपिकल अँथर आहेत ते टिपिकल अँथर हे नेहमी डायथिकसच असतात. त्या 2 लोबला जोडणारा जो मधात एक सर्कल इथे काढलेला आहे त्याला आपण या टिश्यू आहेत कनेक्टिव्ह टिश्यू म्हटल्या जातात. यानंतर ह्या 4 पोलन सॅक जे आहेत त्या 4 कोपऱ्यांवर दिसत आहेत. त्या 4 कोपऱ्यांवर असल्यामुळे त्यांना आपण टेट्रास्पोरॅन्जिएट म्हणतो. या चारही मायक्रो जे स्पोरॅन्जिया आहेत किंवा आपण त्यांना पोलन सॅक म्हटलेलं आहे. त्या पोलन सॅक मधून जेव्हा कंप्लीट मॅच्युअर झालेले पोलन ग्रेन जेव्हा बाहेर निघतील त्या असणार आहेत डिप्लॉइड मदर सेल. ट्रान्सफर सेक्शन विचारला जातो तेव्हा आपल्याला ह्या ज्या लेयर्स आहेत त्या दाखवणं महत्वाच्या असतात. यामध्ये आपल्याला एपिडर्मिस, एंडोथेशियम, त्यात टेप्टम लेअर असो, मिडल लेअर असो, ह्या सर्व व्यवस्थित दिसत आहेत. त्यामुळे जेव्हा आपल्याला एक्झाम मध्ये विचारलं जाते तेव्हा या डायग्रामचा वापर केला तरी चालेल. इथे आपण मायक्रोस्पोरोजेनेसिस नेमकं कसं घडते ते बघणार आहोत. आता जो डेहिसंट झालेला आहे, जो स्प्लिट झालेला आहे, म्हणजेच फुटलेला एक अँथर आहे, त्या अँथर मधून जे पोलन मदर सेल बाहेर पडले ते पोलन मदर सेल डिप्लॉइड आहेत. आता त्यांच्यामध्ये जे डेव्हलपमेंट होणार आहे त्यालाच आपण मायक्रोस्पोरोजेनेसिस म्हणतो. आधी एक लक्षात घ्यायचं, इथे मायक्रोस्पोरोजेनेसिस म्हणजे मेल गमेटोफाइटची डेव्हलपमेंट होत आहे, तर मेगास्पोरोजेनेसिस म्हणजेच फिमेल गमेटोफाइटची डेव्हलपमेंट होणार आहे. मियोसिस नेहमी 2 स्टेप मध्ये होते, मियोसिस 1 आणि मियोसिस 2. पोलन मदर सेल मध्ये मियोसिस 1 झाल्यानंतर एका न्यूक्लियस पासून 2 न्यूक्लियाय बनतील, तर मियोसिस 2 मध्ये 2 न्यूक्लियाय पासून 4 न्यूक्लियाय बनतील. मग आता हे जे तयार झालेलं आहे त्याला आपण 4 असल्यामुळे टेट्रॅड म्हणणार आहोत. आणि मियोसिस मध्ये नेहमी हॅप्लॉइडच सेल बनत असतात. हॅप्लॉइड सेल जे आहेत त्या आता 4ही ज्या मायक्रोस्पोर आहेत ते सेपरेट होतील आणि जो सेपरेट झालेला पोलन ग्रेन आहे तो आपण खाली दिलेला आहे, तो झूम करून दाखवलेला आहे, तो या प्रकारे दिसेल. जो इथे सर्वात लहान 1 मॅच्युअर पोलन ग्रेन म्हणून जी डायग्राम दाखवलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला 2 न्यूक्लियस दिसत आहेत. एक थोडासा लांबट आकाराचा दिसत आहे ज्याला आपण जनरेटिव्ह न्यूक्लियस म्हणतो, जो पुढे जाऊन मेल गमेट तयार करणार आहे. आणि एक दुसरा ट्यूब न्यूक्लियस म्हटलेला आहे, दॅट इज पोलन ट्यूब न्यूक्लियस, त्यालाच व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियस म्हणतो. व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियस आणि जनरेटिव्ह न्यूक्लियस असे दोन्ही न्यूक्लियस एकाच पोलन ग्रेन मध्ये राहणार आहे, त्याचं फंक्शनही वेगवेगळं राहणार आहे. याच पोलन ग्रेनवर आपल्याला समजू शकतो आपण इथे 2 लेअर दिसत आहे. जी बाहेरची लेअर आहे त्याला आपण एक्झाईन म्हणतो, तर
आतली जी लेअर आहे त्याला आपण इंटाइन म्हणतो. एक्झाइन ही थिक असते तर इंटाइन ही थिन असणार आहे. पीठ किंवा त्याला आपण जर्म पोर म्हणतो, म्हणजे जशा खाचा दिसतील त्या खाचा डायरेक्ट कनेक्ट असतात इंटाइनला. डायकॉट मध्ये नेहमी 3च जर्म पोर आपल्याला दिसतात, तर मोनोकॉट मध्ये एक जर्म पोर आपल्याला दिसणार आहे. ज्या जर्म पोर असणार आहेत त्या पॉलिनेशन साठी मदत करतात. या एक्झाईनचं फंक्शन जे आहे ते आपण सांगू शकतो की ही थोडीशी थिक आणि हार्ड असल्यामुळे पोलन ग्रेनला प्रोटेक्ट करण्याचं काम करते आणि जे जर्म पोर आहेत ते त्यांना पोलन ट्यूब बाहेर निघण्यासाठी मदत करतील. त्यानंतर इंटाइन जी आतली थीन लेअर जी आहे ती कलरलेस आहे, तर ती सुद्धा सेल्युलोज आणि पेक्टिनोज पासून बनलेली आहे. ह्या इंटाइनच्याच मदतीने पोलन ट्यूब ही तयार होत असते. तर पोलन ट्यूब जेव्हा जर्मिनेशन होणार आहे पोलन ग्रेनचं तेव्हा ती त्या इंटाइन मधून बाहेर पडेल. पोलन ग्रेन मध्ये आपल्याला एक प्रॉमिनंट न्यूक्लियस दिसतो जो खूप मोठ्या सायटोप्लाझमनी झाकलेला आहे. या पोलन ग्रेन मध्ये आपल्याला मेल गमेटोफाइट म्हणजेच 2 न्यूक्लिय इंटाइनच्या आतमध्ये आपल्याला इथे 2 न्यूक्लियस दिसणार आहे. एक म्हणजे जनरेटिव्ह न्यूक्लियस आणि दुसरा व्हेजिटेटिव्ह किंवा ट्यूब न्यूक्लियस. व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियस हा जास्तीत जास्त तिथे मदत करणार आहे जर्मिनेशनसाठी किंवा त्याला अन्न पुरवण्यासाठी. तर जनरेटिव्ह न्यूक्लियस हा पुन्हा हॅप्लॉइड मेल गमेटोफाइट बनवतो आणि फर्टिलायझेशन साठी मदत करतो. त्याची आहे त्याच्यामध्ये मिओसिस 1 जेव्हा घडतं तेव्हा मायक्रोस्पोर डायड बनतं. आता डायड म्हणजे काय, तर एका न्यूक्लियस पासून 2 ज्या सेल तयार होणार आहेत त्या सेल तयार होतील. इथे 2 बनल्या म्हणून त्याला आपण डायड म्हटलं, तर त्याच डायड पासून मिओसिस 2 मध्ये आपल्याला मायक्रोस्पोर टेट्रॅड दिसणार आहे. म्हणजे 2 न्यूक्लियाय पासून आता 4 न्यूक्लियाय बनले आहेत जे हॅप्लॉइड असणार आहेत. त्याच्यापैकी जेव्हा एक आपण मायक्रोस्पोर पुढे फर्टिलायझेशन साठी त्याची मदत घेणार आहोत तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला एक व्यवस्थित असा न्यूक्लियस दिसणार आहे आणि व्हॅक्युल्स दिसतील. आणखी 2 न्यूक्लिया तिथे बनणार आहेत. यात आपण पाहू शकतो की जो पोलन ट्यूब आहे, आता नेमका हा जो पोलन ग्रेन होता त्याच्यात एक्झाइन आणि एंटाइन जी वॉल दाखवलेली आहे आपण, त्या वॉलच्या आतमध्ये आपल्याला इथे न्यूक्लियस दिसत आहे. त्यांनी ए डायग्रामच्या नंतर आपल्याला जी बी डायग्राम दिसत आहे त्यात व्हेजिटेटिव्ह सेल जी आहे ती सेंटर मध्ये इथे दिसत आहे, तर जनरेटिव्ह सेल जी आहे ती एंटाइनला अटॅच आहे. एंटाइनला अटॅच असल्यामुळे काय, तर काही वेळानंतर ती त्या एंटाइनला सोडून थोडीशी सायटोप्लाझम मध्ये जाते आणि त्याच्यापासून 2 जे न्यूक्लिया आहे किंवा जे मेल गमीट आहे तिथे तयार होतील. आता जी व्हेजिटेटिव्ह सेल आहे ती प्रॉमिनंट ती सायटोप्लाझम मध्ये असून ती जास्तीत जास्त पूर्ण पोलन ग्रेनला न्यूट्रिशन देण्याचं काम करत आहे. डी डायग्राम मध्ये आपल्याला दिसत आहे जनरेटिव्ह सेल पासून एका न्यूक्लियस पासून 2 न्यूक्लियस बनले आहेत, तर काही वेळानंतर ते सेपरेट सुद्धा झालेले आहेत. सेपरेट झालेले जे 2 न्यूक्लियस आहेत त्यांना आपण मेल गमेट्स म्हटलेलं आहे. आता हेच मेल गमेट्स जे आहेत ते या पोलन ग्रेन मधून ट्रान्सफर होऊन जेव्हा ओव्ह्यूल पर्यंत पोहोचतील किंवा फिमेल गमेटोफाइट पर्यंत पोहोचतील, त्याला जाण्यासाठी जो रस्ता लागणार आहे तो बनवण्याचं काम कोण करेल, तर हा जर्म पोर करेल. जर्म पोरचं कामच असते की जेव्हा कंप्लीट मेल गमेट तयार होऊन जातील म्हणजेच जनरेटिव्ह सेल डिवाइड होऊन जाईल आणि
तिथून या व्हेजिटेटिव्ह सेलच्या मदतीनं व्हेजिटेटिव्ह सेल ब्रेक करणार आहे जर्म पोरला, आणि जी जर्म पोर आहे ती कुठे आहे तर ती एंटाईनवर आहे. एंटाईन खूप थिन असल्यामुळे त्या प्रेशरमुळे ते लगेच तिथून ब्रेक होते आणि एका जर्म पोर मधून एक छोटी ट्यूब बाहेर निघते. त्या ट्यूबला आपण पोलन ट्यूब म्हणतो. पोलन ट्यूब याच्यासाठी की जी ट्यूब आहे ती पुढे कंप्लीट ओव्हरीपर्यंत पोहोचणार आहे. या पोलन ट्यूबला जो रस्ता दाखवण्याचं काम करत असते तो ट्यूब न्यूक्लियस म्हणजेच व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियस करतो, जो सिंगल आहे, जो प्रॉमिनंट आहे. जर आपल्याला एखाद्या वेळेस कोणी विचारलं तर पोलन ट्यूबची लेंथ काय असू शकते, तर पोलन ट्यूबची जी लेंथ आहे ती डिपेंड करते जिथून स्टिग्मा वर ते एकदा अटॅच झालं त्या स्टिग्म्यापासून तर ओव्ह्यूल पर्यंत पोहोचण्याचा जो डिस्टन्स असेल तेवढी पोलन ट्यूबची लेंथ असणार आहे. व्हेजिटेटिव्ह सेलचं काम आहे की जी फूड मटेरियल स्टोअर करते आणि ती सायटोप्लाझम मध्ये राहते. तर जनरेटिव्ह सेल पासून पुढे आणखी 2 न्यूक्लियाय तयार होतील जे मेल गमीट बनतील. मेल जनरेटिव्ह न्यूक्लियस आणि एक व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियस आपल्याला दिसतो. काही वेळानंतर ते जनरेटिव्ह सेल जे आहेत त्या 2 हॅप्लॉइड मेल गमीट बनवतील आणि जे आपलं व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियस आहे तो सायटोप्लाझम मध्ये तसाच राहणार आहे, जो फूड मटेरियल प्रोव्हाइड करण्याचं काम करतो किंवा स्टोअर करण्याचं काम करतो. हे झालेलं आहे प्री पॉलिनेशन, की अजून तरी पॉलिनेशन घडलेलं नाहीये. फक्त प्री पॉलिनेशन जी स्टेज आहे, जे अँथरची डेव्हलपमेंट आपण पाहिलेली आहे. यानंतर हे जे लास्ट एफ स्ट्रक्चर आपल्याला दिसत आहे याच्यात आपल्याला पोस्ट पॉलिनेशन आपण याला म्हटलं तरी चालेल. म्हणजेच स्टिग्म्यावर झालेली पोलन ग्रेनची डेव्हलपमेंट. 2 डेव्हलपमेंट आपल्याला याच्यात किंवा पॉलिनेशन मध्ये आपल्याला 2 स्टेज दिसतात. एक प्री पॉलिनेशन आणि एक पोस्ट पॉलिनेशन. प्री पॉलिनेशन मध्ये आपण पाहिलं की पोलन ग्रेन मध्ये काय तर व्हेजिटेटिव्ह आणि जनरेटिव्ह सेल तयार झाल्या आणि 2 हॅप्लॉइड मेल गमीट तिथे तयार झालेले आहेत. पोस्ट पॉलिनेशन मध्ये आपल्याला हे जे एफ स्ट्रक्चर एफ डायग्राम दिसत आहे ज्याच्यामध्ये काय घडलं तर आता नेमकं हे पोलन ट्यूब केव्हा तयार होईल, जेव्हा पोलन ग्रेन जर्मिनेट होणार असतो तेव्हा तो विथ द हेल्प ऑफ एजंट किंवा जो पॉलिनेटिंग एजंट आहे त्याच्या मदतीने किंवा तो बायोटिक किंवा अबायोटिक तिथे एजंट वापरून तो तिथून तिथपर्यंत स्टिग्म्यावर पोहोचणार आहे. आणि स्टिग्म्यावर इफ इट इज एबल, जर तो आपण म्हणू शकतो की त्या स्टिग्म्यावर अटॅच झाल्यानंतर प्रत्येकच पोलन ग्रेन तिथे फर्टाईल आहे असं म्हणता येणार नाहीये. पण जो मॅच्युअर आहे, जो व्यवस्थित त्याच्या त्या फिमेल गमेटोफाइटशी मॅच होत असेल तोच फक्त तिथे जाऊन अटॅच होईल. आणि जर त्याला व्यवस्थित मॅच होत असेल तर त्या स्टिग्म्यामधून एक शुगरी फ्लुइड तिथे बाहेर पडत असतो आणि भरपूर प्रमाणात ते तिथे स्टिग्म्यातून सिक्रीट होत असते. हे जे शुगरी फ्लुइड बाहेर पडतं त्याला पोलन ग्रेन हा जो पोलन ग्रेन तिथे स्टिग्म्यावर जाऊन अटॅच झाला आहे, जर मॅच्युअर असेल किंवा तो त्याच्याशी कम्पॅटेबल असेल तर सर तिथे एक शुगरी फ्लुइड रिलीज होत असतं स्टिग्मावर आणि त्या शुगरी फ्लुइडला ॲब्झॉर्ब करायसाठी हा जो पोलन ग्रेन आहे तो त्याच्या एंटाईन मधून एक व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियसच्या मदतीनं ट्यूब बाहेर काढतो आणि त्या ट्यूबलाच तो तिथून पास करतो आणि कंप्लीट जो पार्ट आहे त्याला आतमध्ये ओव्हरीपर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहे. जनरेटिव्ह न्यूक्लियस जो आहे तो मायटॉसिसच्या मदतीनं डिव्हाइड झाला आणि त्याने मेल गमीट जे तयार केलेले आहे ते
मेल गमेट जे आहेत ते हॅप्लॉइड आहेत. स्टेजमध्ये आपण बघितलं की पोलन ग्रेन जो आहे त्याच्यामध्ये एक्झाईन आणि एंटाईन अशा दोन वॉलच्या आतमध्ये व्हेजिटेटिव्ह सेल आणि जनरेटिव्ह सेल तयार झालेले आहेत. तिथे डायकॉट असल्यामुळे 3 जम्पोर दिसतील आणि या जम्पोरच्या मदतीने पुढे पोलन ग्रेन तयार होत, पोलन ट्यूब बनणार आहे. काही वेळानंतर जो जनरेटिव्ह सेल आहे आफ्टर मॅच्युरिटी तो 2 मेल गमीट बनवणार आहे आणि इथपर्यंत जी स्टेज झाली याला आपण प्री पॉलिनेशन म्हटलं. तर जे पोस्ट पॉलिनेशन असते ते स्टिग्म्यावर घडते. ही जी एफ डायग्राम आहे तिथे आपल्याला दिसून येते की हा जो पोलन ग्रेन पॉलिनेटिक एजंटच्या मदतीने किंवा बायोटिक असो किंवा अबायोटिक त्याला एजंट लागणार आहे, त्या एजंटच्या मदतीने तो मेल गमेटोफाइट जो आहे तो फिमेल गमेटोफाइट पर्यंत म्हणजेच स्टिग्म्यापर्यंत पोहोचला. तो जर मॅच्युअर असेल किंवा तो तिथे जर मॅच होत असेल त्याला आपण कंपॅटेबल म्हणू शकतो. तिथे जर व्यवस्थित तो अटॅच झाला तर स्टिग्म्यातून एक आपण त्याला स्टिग्म्याकडून मिळणारा सिग्नल म्हणू शकतो की एक शुगरी सबस्टन्स तिथे रिलीज होत असते आणि त्या शुगरी सबस्टन्सला ऍब्झॉर्ब करण्यासाठी हा जो पोलन ग्रेन आहे तो लगेच तिथून एका आपल्या एंटाईन वर असणारे जे जम्प पोर आहे त्याच्यातून एक ट्यूब बाहेर काढतो. त्या ट्यूबच्या मदतीने ट्यूब मध्ये सर्वात आधी कोण तर ट्यूब न्यूक्लियस म्हणजेच व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियस असणार आहे. तो व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियसचं काम आहे तो व्यवस्थित रस्ता तयार करून देणे. कोणाला तर मेल गमेटसाठी. आता त्या पोलन ट्यूब मध्ये एक ट्यूब न्यूक्लियस आणि 2 मेल गमेटचे म्हणजेच जनरेटिव्ह न्यूक्लियस जे आहेत असे मिळून 3 न्यूक्लियसचं स्ट्रक्चर जे बनते त्यालाच आपण म्हणतो इट इज अ मेल गमेटोफाइट. या ठिकाणी सगळ्यात शेवटी जी डायग्राम आहे त्याच्यामध्ये 3 न्यूक्लियस किंवा 3 सेलचं जे स्ट्रक्चर बनलेलं आहे त्याच स्ट्रक्चरला आपण मेल गमेटोफाइट असे म्हणत असतो. प्री पॉलिनेशन आणि पोस्ट पॉलिनेशन अशा 2 इव्हेंट घडल्या आणि या 2 इव्हेंटमध्ये पोलन ग्रेनची कंप्लीट डेव्हलपमेंट झालेली आहे. आधी अँथरवर, दुसरी स्टिग्म्यावर. अशा प्रकारे आपलं जे पोलन ट्यूब आहे किंवा जे फॉर्मेशन ऑफ मायक्रोस्पोरोजेनेसिस आहे ते आपण कंप्लीट केलं आहे. थँक्यू.